बुलेटिनमध्ये सुरुवातीला बातमी आहे ती संपूर्ण जगासाठी आणि तीही अमेरिकेतून। उद्या म्हणजे 9 जुलैला अमेरिकेने समसमान कर आकारणी संदर्भात जाहीर केलेली मुदत संपणार होती। ट्रम्प यांनी ही मुदत आता 1 ऑगस्ट पर्यंत वाढवली आहे, पण मुदत संपण्याआधी ट्रम्प प्रशासनाने इतर 14 देशांवर कर लावून टाकलाय। भारताशी मात्र करार करण्यात येणार आहे। वाटाघाटी अंतिम टप्प्यात असल्याचं स्वतः ट्रम्प यांनी म्हटलेलं आहे। पाहूया याच संदर्भातला एक रिपोर्ट। समसमान कर आकारणीला दिलेल्या स्थगितीची मुदत आता 10 ऑगस्ट पर्यंत वाढवण्यात आली आहे, पण ती मुदत संपण्याआधीच ट्रम्प प्रशासनाने 14 देशांवर अतिरिक्त कर लावण्याचा निर्णय घेतलाय। त्यात बहुतांश देश आसियान मधील आहेत। भारत आणि चीन यांचा मात्र यात समावेश नाही। ट्रम्प प्रशासनाने 1 ऑगस्ट पासून अतिरिक्त करासंदर्भात देशांना पत्र लिहिले आहे। ते देश आहेत जपान, दक्षिण कोरिया, ट्युनिशिया, मलेशिया, कझाकिस्तान या देशांवर प्रत्येकी 25% कर लावण्यात आलाय। दक्षिण आफ्रिका आणि बोस्निया या देशांवर 30% अतिरिक्त कर लावण्यात येईल, तर इंडोनेशियावर 32% कर लावण्यात आलाय। तिकडे बांगलादेश आणि सर्बियावर 35% आणि कंबोडिया आणि थायलंडवर 36% कर लावण्यात येणार आहे। तर लाओस आणि म्यानमारमधनं अमेरिकेला होणाऱ्या निर्यातीवर 40% कर लावण्यात आलाय। आमच्याकडे 90 दिवसांपेक्षा कितीतरी अधिक मुदत आहे, पण ज्यांना आज पत्र पाठवली जात आहेत त्यांच्याशी करार होऊ शकलेला नाही किंवा होणारही नाही। आम्ही युकेशी करार केला, आम्ही चीनशी करार करत आहोत आणि भारताशी आमचा करार अगदी अंतिम टप्प्यात आहे। इतरांशी आम्ही भेटलो, चर्चा केली आणि त्यांच्याशी काही करार होईल असं आम्हाला वाटत नाही। त्यामुळे आम्ही त्यांच्या मालावर किती कर लावणार आहोत याची माहिती देणारी पत्रकं त्यांना देण्यात आली आहे। 200% tariffs। ट्रम्प प्रशासनाने या 14 देशांशी आता वाटाघाटी होणार नाहीत असं स्पष्ट केलंय। दरम्यान गेल्या 3-4 महिन्यात भारत, चीन, कॅनडा, मेक्सिको या 4 देशांशी ट्रम्प प्रशासनाचे व्यापार प्रतिनिधी युद्ध पातळीवर चर्चा करतात। त्यातनं काहीतरी मार्ग निघेल असा त्यांना विश्वास आहे। They were ripping us, they were charging us tariffs। ते आमचा देश ओरबाडून काढतायत, ते आमच्या मालावर मोठा कर लावतायत। इतका कर लावला जातोय ज्याची आपण कल्पनाही करू शकत नाही। काही देश तर अमेरिकन मालावर 200% कर लावतायत। त्यामुळे आम्हाला तिथे व्यवसाय करणं कठीण झालंय। आम्ही लावलेल्या करांनी काय होतंय ते बघा। आमच्या देशात व्यवसाय उभे राहतात, परदेशातील कंपन्या अमेरिकेत आपल्या फॅक्टरीज उभ्या करत आहेत, AI वर काम करणारे लोक अमेरिकेत येत आहेत। हे सगळं होतंय कारण 5 नोव्हेंबरला आमचा विजय झाला आणि आम्ही टॅरिफ लावलं। धन्यवाद तुम्हा सगळ्यांचे, धन्यवाद धन्यवाद। ट्रम्प सत्तेत आल्यापासून एखाद्या बिझनेसमन प्रमाणे देश चालवण्याचा, विशेषतः परराष्ट्र धोरण चालवण्याचा प्रयत्न करतात। त्यामुळे जोपर्यंत कोणत्या करारावर ते प्रत्यक्ष कृती करत नाही तोवर ते काय बोलतात यावर फारसं लक्ष देणं जगानेही सोडून दिलंय। पहिले आपण हे समजून घेऊ की डोनाल्ड ट्रम्प हे मूलतः अमेरिकेचा जास्तीत जास्त फायदा कसा करून घेता येईल या दिशेने विचार करत आहेत। त्या दृष्टीने बघता त्यांनी भारताच्या बरोबरची बोलणी सुरू केली आहेत, ती बरेच महिने चालू आहेत आणि भारत हा जगातल्या अशा काही देशांच्या पैकी आहे ज्याच्या बरोबर अमेरिका व्यापार करार, ज्याला ट्रेड डील म्हणतो, ते होण्यासाठी प्रयत्नशील आहे, कारण भारताचा अमेरिकेशी मोठा व्यापार आहे। इतर अनेक देशांच्या बाबत असं होतं की डोनाल्ड ट्रम्प यांनी आधीच स्पष्ट केलं होतं की आम्हाला प्रत्येकाबरोबर व्यापार करार किंवा ट्रेड डील करण्यासाठी वेळ नाही आणि त्यामुळे आम्ही बघू, आम्हाला जे जे शक्य आहे त्या त्या देशांबरोबर करू व्यापार, अदरवाईज आम्ही त्यांच्यावरती टॅरिफची सरळ त्यांना ती पत्र पाठवू। आणि तसं पत्र काल त्यांनी अनेक देशांना पाठवलेलं, त्याच्यामध्ये जपान आहे, त्याच्यात साऊथ कोरिया आहे, त्याच्यामध्ये साऊथ आफ्रिका आहे। त्यामुळे ब्रिक्स मधला साऊथ आफ्रिका आपल्याला त्या यादीत दिसतोय। दुसरं मला असं वाटतं की चायना हा त्यांच्या दृष्टीने खूप महत्वाचा घटक आहे की चीनच्या विरोधात जे देश उभे राहायला तयार आहेत, अमेरिकेला जे चीनला रोखायचं आहे त्या दृष्टीने प्रयत्नशील आहेत, त्या देशांच्या बरोबर आपण जास्तीत जास्त व्यापार करावा, व्यापार करार करावा असं डोनाल्ड ट्रम्प यांना वाटतं। आता भारत अमेरिका यांच्यातील व्यापार कराराची काय स्थिती आहे याचाही उहापोह करणं इथे क्रमप्राप्त आहे। भारताकडून वाटाघाटी समूहाचे प्रमुख राजीव कुमार गेल्या महिनाभर अमेरिकेत तळ ठोकून आहेत। सोमवारी भारताच्या वतीनं अमेरिकेला शेवटची ऑफर देण्यात आल्याची माहिती आहे। या ऑफरनुसार भारत अमेरिका करार 2 टप्प्यात करण्यात यावा अशी भारताची इच्छा आहे। कृषीमाल, GM बियाणं आणि दुग्ध उत्पादनं याविषयीच्या धोरणावर कोणतीही तडजोड होणार नाही असं भारतानं स्पष्ट केलंय। पहिल्या टप्प्यात साधारण 150 ते 200 अब्ज डॉलरच्या व्यापाराविषयी करार करण्याचा भारताचा प्रयत्न आहे आणि आता
चेंडू अमेरिकेच्या कोर्टात आहे. की तुमच्या या रेडलाईन्स आहेत, ठीक आहे, आमच्या या रेडलाईन्स आहेत, एकत्र बसूया, काय देवाणघेवाण शक्य आहे, काय करता येऊ शकतं आणि ह्या रेडलाईन्स तुम्ही किती सैलपणे वापरू शकता, हे सुद्धा त्या चर्चेमध्ये ठरत असतात. की समजा आपण उद्या मान्य केलं की चालेल अमेरिकेकडनं काही कृषी मालाची निर्यात व्हावी, पण मग त्या बदल्यात आपण काहीतरी घेणारच असतो, राईट. त्यामुळेच त्यांना वाटाघाटी म्हणतात आणि त्यामुळेच त्या किचकट असतात, त्या वेळखाऊ असतात, त्या गुंतागुंतीच्या असतात. की ओव्हरऑल पिक्चर आपण बघत असतो, एक छोटं क्षेत्र, एक छोटं सेक्टर याचा विचार न करता लार्जर कॉन्टेक्स्ट मध्ये बघायला लागतं. त्यामुळे अमेरिकेच्या रेडलाईन्स आहेत, आपल्या पण रेडलाईन्स आहेत. आणि म्हणून तुम्हाला जर आठवत असेल तर एप्रिल पासून ही बोलणी चाललेली आहेत आणि तरी सुद्धा आज आता ती 8 जुलैची डेडलाईन आली, 9 जुलैची, आणि तरी आपल्या हातात व्यापार करार नाहीये. याच्यावर तुम्हाला लक्षात येईल की हे किती किचकट, वेळखाऊ आणि गुंतागुंतीचं आहे. 9 तारखेची डेडलाईन आता 22 दिवसांनी वाढली आहे. त्या काळात भारत अमेरिका यांच्यात करार व्हावा अशी अपेक्षा आहे. 21व्या शतकात परराष्ट्रीय धोरणाचा बाज बदललाय. गेल्या शतकातल्या एकाधिकाराची मानसिकता अमेरिका आणि रशिया या दोन्ही महासत्तांनी बदलली. शिवाय भारताचा जागतिक अर्थकारणातील दबदबाही आता वाढत चाललाय. त्यामुळे इतर देशांप्रमाणे भारतही स्वतःचं हित जपणार हे उघड आहे. अमेरिकेनंही तसं केलं तर वावगं ठरू नये. त्यासाठी गेल्या 3 महिन्यांपासून कराराचं घोडं अडलंय. बघूया हे घोडं नेमकं कधी गंगेत न्हातंय. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.